महाराज म्हणतात ती देवपूजा, त्या देवपूजेत वाहिलेली फुलं आणि मंत्र, ती मंत्रन फुलं नसून मंत्राच्या आणि फुलाच्या रूपानं मला दगड घालायला का येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी, म्हणून राग येतो देवा आणि तुका म्हणे निघे सेवा. नाथ महाराजांनी तर कळसच केला. नाथ महाराज म्हणतात देवपूजा करतोय, निरोप मिळालाय साधू महात्मे आलेत, आणि त्या साधूचा आदर करायच्या ऐवजी तसं जर देवपूजा करीत असेल तर भगवान म्हणतात उद्धवा, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता, तेने मज उरी हानी तलिया लाथा की तू माझ्या घाता प्रवर्तला. भगवान म्हणतात त्या साधूची पूजा न करता जर माझी पूजा करीत असेल तर तेने मज उरी हानी तलिया लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला. म्हणजे देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा संतांची सेवा प्यारी आहे महाराज. आणि असे देवाच्या सेवेनं देव खुश, देवाच्या सेवेनं देव खुश, आणि संतांच्या सेवेनं संतही खुश आणि देवही खुश. कारण प्रकार असा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या सेवा, त्यांची केल्या त्यांची केल्या पावे सेवा. किती बिहार घाला आमचा विनेकरी कावळा नाही. बरं एकच घाला, एकच घाला, एकच घाला मोठा. हां बाज बाज वा. हां पकवाजावर टाका आता बाकीची पकवाजावर. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, संतांची सेवा केली की देवाला पावे. आणि नाही तरी देव स्वतः काय करतो, मनोनी सेवा करीता करीता मनोनी सेवा सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. अहो देव स्वतः सेवा कर काय. भगवान तर म्हणतात केवढी पुढची भाषा आहे का. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते
जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे कोणी माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात. जसं आता सावताबाबाची सेवा अंतःकरणातून स्वीकारली कुणा अमोल महाराजांनी. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. म्हणजे देवाला प्राणाही पेक्षा प्रिय संतांची सेवा करणारी. म्हणजे देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा संत सेवेत रुची आहे महाराज. आणि म्हणून म्हणून ही सेवा करी. आणि ती सेवा करणं म्हणजे औपचारिकता नाही, वर उपचारिकपणा नाही. तर बरेच वेळेला आपल्याला पाहायला मिळतो व्यवहारात, आईये आईये पधारिये पाहिये खाईये, अतिलीनम धूर्त लक्षण. जास्त नम्रता दाखवायला लागला की आमचे गुरुवरे म्हणायचे धोका सावध राहा. काय तात्पुरती वरुपचारीपणाची बाजू नाही ना देवाची. देव संतांची पूजा करतो ही औपचारिकता नाही. मग खाली दंडवत पूजोनिया, निर्गुणाकार धामा निर्गुणाकार झाला गुणवंत, निर्गुणाकार झाला गुणवंत, खाली दंडवत पूजोनिया, निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. ज्याची पूजा करून देव स्वतः दंडवत घालतोय. दंडवत घालतोय म्हणजे वर उपचारी का नाही नाही नाही, अंतःकरणातून पूजा करतो महाराज. मग आता विचार करा, संतांची सेवा केली देवाला पावते. देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा संत सेवा प्यारी आहे. आणि देव स्वतः देखील काय संत सेवा करतो. आणि मग तुकोबारांनी शेवटच्या चरणात म्हणले, हेची देवा हेची देवा हेची देवा उत्तम. तुकोबाराय म्हणतात देवाला हेच उत्तम आहे. आता ज्यार्थी चकार लावला हेची चकार, चकाराचा अर्थ काय? अन्य व्यावृत्ती कत्वात इथे चकारा. हा बाकीच्याची व्यावृत्ती करण्यासाठी चकार असतो. चकाराचा पवित्र हेतू काय? बाकीच्याला वगळण्यासाठी असतो. माणसं म्हणजे ना ओ तुम्ही इकडे या, मग 2-4 जण म्हणतील कोण मी मग मधल्या मग तुम्हीच च लावला की बाकीचे अन्य व्यावृत्ती कत्वात विढाला ज्यार्थी हेच देवा उत्तम, त्यार्थी देवाला ह्याच्यापेक्षा दुसरं उत्तम. मग आता देव स्वतः सेवा करतोय. देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा संत सेवा प्यारी. आणि संत सेवा केली की देवाला आपोआप पावते. तुकोबाराय म्हणले आता चकारात्मक जर देवाला हेच उत्तम वाटत असेल, आपण कशाला दुकानदारी मांडायची दुसरी? ओ बिभीषणराव, बिभीषणराव ओ आपण दुसरे तो एक संताटा, हे तो एक संताटा, हे तो
तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. कसं असतंय बघा, यद्यदाचरती श्रेष्ठ. मोठी माणसं जे जे करतात सर्वसामान्य त्याचं अनुकरण करतात. हा व्यवहार आहे की नाही. यद यद श्रेष्ठ हा आचर्य तत्त इतरे जन अनुवर्तते. बाकी सर्व लोक काय करतात, त्याचं अनुकरण करतात जाहीर. एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि ये रतेची अनुष्ठिती सामान्य सख. आता जगाचा मालकच संत सेवेत रुची मानतोय, स्वतः संत सेवा करतोय आणि संत सेवा केलेली त्याला आपोआप पावती. मग आता चकारात्मक जर देवाला संत सेवा प्यारी, तुकोबरा म्हणले मग आपण कशाला वेगळं दुकान मांडायचे. महाराजांनी दर्शक सर्वनामाद्वारा आपलं जे काय असेल ते आमचं संत, आमचं जे काय असेल ते, जे बी काय असेल ते कशानं दाखविलं, दर्शक सर्वनामानं दाखविलं. कशानं दाखवायचं काम केलं, दर्शक सर्व. कसं आहे, मराठीच्या नियमाप्रमाणे संस्कृतमध्ये जाऊ द्या, संस्कृत थोडं काय असते जरा किचकट असते. आणि हे संस्कृतच्या पेक्षा आपल्या मराठीप्रमाणेच. मराठीमध्ये शब्दाच्या जाती. अंबानगरी म्हणजे पुण्याच्या नंतर बुद्धिमानाचं शहर म्हणून अंबानगरीची ख्याती. आता लातूरनं थोडी शिंग हलविली नाही तर लातूरच्या बी अगोदरची अंबानगरी विद्यार्जनात नंबर 1 होती महाराज. काय लातूरचं नाव बी नव्हतं कसलंच. आमच्या लहानपणात लातूरचं आडनाव बी घेत नव्हतं कोणी. कोण लातूर महाराज. अंबानगरी म्हणजे विद्येचं माहेरघर आहे मराठवाड्यातलं. पश्चिम महाराष्ट्रात जसा पुणे तसं मराठवाड्यातलं विद्येचं माहेरघर आहे. तालुका प्लेसचंच गाव असेल पण इथं राजा महाराजापासून ज्ञानार्जनाची परंपरा दांडगी आहेत. राजा जयपाळच इथं ब्रह्मज्ञानाचा इच्छुक होता. म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठांची परंपरा. आजही अध्ययन अध्यापनात अंबानगरीचं नाव चौकड आहे महाराज. अहो आपल्या जिल्ह्यातली म्हणण्यापेक्षा जिल्ह्याच्या बाहेरची जालन्याकडली देखील इथं शिकायला आहेत पोरं. परभणीकडली शिकायला ती. म्हणजे ही पावर कशाची, त्या मातीची पावर. मराठीमध्ये शब्दाच्या जाती किती केल्या, 8. नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. 4 वेळ जाती आणि 4 अव्यय जाती. शब्द प्रयोगावे, केवल प्रयोगावे, उभय अन्वयावे आणि क्रियाविशेषणावे. है की नाही. 4 वेळ आणि 4 अव्यय जाती. वेळ म्हणजे बदल आणि अव्यय म्हणजे ज्याच्यात बदल होत नाही ती. त्रिषु लिंगेषु वचनेषु च यन्नवेति इत्याद्वयम्. तीनों लिंगों एवं वचनों में जिनमें कोई बदल न हो उसका नाम अव्यय कहलाता है. आता इथे वेळ पावणाऱ्या जातीपैकी नामाऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात. आता संस्कृतमध्ये याच्यापेक्षा शॉर्ट असते पण व्याख्या लंबी चौडी असते त्याची. आहे का पाठ, आहे का व्याख्या, नाही कटली पाठ राहत नाही. मला अवघड असते काय आवृत्ती आहे ती म्हणतात ना, काय अनभ्यासे विषम विद्या. अभ्यास नशील तर विद्या विषय. विढल त्याला सारखं रिव्हिजन लागतंय. इतकं सोपं नाही ते. महर्षी पाणिनीचं सूत्र फक्त सर्वादिनी सर्वनामाने. तत्तद एदद युष्मद अस्मद किमके कानी डतर डतमौ कतर कतरमौ. म्हणजे ही लंबी चौडी व्याख्या आहे त्याची. कशाची, संस्कृतमध्ये. हेच आहे सारं. मराठीप्रमाणे नामाऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनामाशी म्हणतात. सरळ सरळ. आता सर्वनामामध्ये पुन्हा एक प्रकार केला, दर्शक सर्वनाम. कोणतं सर्वनाम, दर्शक सर्वनाम. दर्शक शब्दाचा सरळ अर्थ आहे दाखविणारा. काय, दिग्दिशाम दर्शयति येन सह दर्शक. अंगुली निर्देश करती हुई दिशाओं का बोध करवाता हो या करवा रहा हो
उसी का नाम दर्शक कहलाता. तर दर्शक सर्वनामामध्ये पुन्हा दोन प्रकार केले, समीपदर्शी दर्शक आणि दूरदर्शी दर्शक, आणि लिंगवाईज पुन्हा भेद केले. म्हणून तो, ती, ते आणि हा, ही, हे लिंगवाईज. तुकोबरायने समीपदर्शी दर्शक सर्वनामातील नपुंसकलिंगी हेचा प्रयोग केला एक, आणि दूरदर्शी दर्शक सर्वनामातील पुल्लिंगवाची तोचा प्रयोग केला. म्हणून हे, तो, एक संता ठाई. आमचा हे असो की आमचा तो असो. आता हे न काय दाखविलं, हे दर्शकच आहे पण समीप पण नपुंसकलिंगी आहे, समीपदर्शी पण नपुंसक. आता हे सर्वनामाद्वारे तुकोबराने काय दाखवलं? परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन. आता शब्दाकडे लक्ष द्या, व्हावया जतन. पुढचं वाक्य आहे का? हे उपाय लाभाची, हे म्हणजे परमार्थ. काय काय शब्द वापरलाय? हे उपाय लाभाची, हे नाम परमार्थ. बरं ही एकट्या तुकोबरायचीच भाषा आहे? नाही नाही नाही, ज्ञानोबरायला विचारा. ज्ञानोबाने तर जाहीर सांगितलं, ते आमच्या प्रसादीला सुद्धा पाठ येते. हा, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, 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 सार सार विचार हरी पाठ, त्रिगुणासार शब्दाकडे लक्ष द्या. निर्गुण हे सार, हे निर्गुण सार. निर्गुणासाठी हे म्हणजे परमार्थासाठी वापरलं. म्हणजे याचा अर्थ हे सर्वनामाने संतांनी काय दाखवलं? परमार्थ. आणि तो फलकट तो संसार येते
फलकट तो संसार, तो संसार फलकट. आता तो सर्वनामाने काय दाखवलं? संसार. तो सर्वनामाने संसार आणि हे परमार्थ आणि तो संसार. दूरदर्शी पुल्लिंगवाची पण दूरदर्शी आहे संसार. ज्ञानोबरायकडचा ज्ञानोबराय तर वक्ता बेजोड आहे घेऊ. ज्ञानोबरायची शैली जगात तसला वक्ता पुन्हा होणे नाही. काय ज्ञानोबरायची शैली इतकी गोंडस आहे, त्याच्यात घुसल्यावरच कळत आहे. कसं आहे, शतीषु जयतेश्वरा सहस्रेषु पंडिता किंतु वक्ता दश सहस्रेषु दाता भवती मानवा. ज्ञानोबरायासारखा वक्ता होणे नाही महाराज. इतकी गोंडस शैली आहे ज्ञानोबरायाची. हॉलीबॉल टाईप एका कोपऱ्यातून सर्व्हिस दिल्या जाणार, चेंडूला खेळवीत नेटजवळ आणल्या जाणार आणि शॉट मारल्यावरच काढणार हा शॉट आहे म्हणून. ही हातोटी ज्ञानोबरायाची हॉलीबॉल टाईप. ज्ञानोबरायाने सुंदर दृष्टांत दिलाय मदनाचा. मदन म्हणजे पूर्वीच्या काळात खळ्यामध्ये मळण काम चालायचं. आता थ्रेशर मशीन आल्यापासून वेगळं आहे, पण पूर्वीच्या काळात खळ्यामध्ये मळायची आणि ती पाता धरून जनावर बाहेर काढली. मळण काम पूर्ण झालं, उफणणं म्हणजे उधळणं बाकी आहे. अशा वेळेला मदन अवस्था आहे. आणि मग ती दृष्टांत ज्ञानोबराय देतात. बीज भूस एक वट उफणी तारा हे घनवट उडे ते दूरदर्शी उडे ते फलकट जाणो आले. ही झाला दृष्टांत. आता ह्याच्या खालच्या ओळी सिद्धांत आहे का? तैशी विचारिता निरसले ते प्रपंच ते सहज सांडवले. ज्ञानोबरायची वक्तृत्व लतेची आणि मांडण्याची शैली ज्ञानोबराय बेजोड वक्ताजी म्हणलो ती बघा. आता बारकाईनं सांगतो कसं आहे ती. ज्ञानोबरायांनी संसार आणि परमार्थ हे दोन्हीला काय करायचं ठरविलंय? उधळायचं. जसं बिया आणि बुसकटी एकत्रित उधळल्यावर धान्य जागेवर राहतंय नो, उडे ते फलकट जाणवा. तसं संसार आणि परमार्थ दोन्ही मिक्स असा उफाणला म्हणजे उधळला. उधळायचं काम केल्यावर ही प्रपंच नावाचा आटमाहिती उडून जातो म्हणतात. पण ही जी उधळण्याची क्रिया आहे ना, ज्ञानोबरायची शैली किती गोंडस आहे. ज्ञानोबराय म्हणले ही उधळायचा कुटाणा बी पटांगणालाच काढलेला बरा, जवळ ठेवला नाही का? कळत न कळत अंगाला कुश लागायची भीती असते. शैली कळाली का ज्ञानोबरायची? आता बघा शब्द आईशे विचारिता नाही तैसे पटांगणाला काढलं इथूनच. तैसे विचारिता निरसले. पुढचं वाक्य आहे का? तेथ येथ नाही. ही उधळायचा कुटाणा इथं जवळ घेतला नाही. तेथ प्रपंच ते सहज सांडवली. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी विढाला. तेत प्रपंच ते दूरदर्शी म्हणजे संतांनी संसाराला दूरदर्शी दर्शक सर्वनामाद्वारे संबोधित केले. आणि परमार्थाला समीपदर्शी म्हणजे संत परमार्थाच्या जवळ आहेत आणि संसारापासून दूर आहेत. हे स्पष्ट आहे ना. मग आता विचार करा, हे म्हणजे परमार्थन, तो म्हणजे संसार. तुकोबराय म्हणतात हे तो एक. आता ही मला सांगा, ठीक आहे, हे न परमार्थ कळाला आणि तो न संसार, हे दोन्ही दोन दाखवायचं काम केलं. मग परमार्थ आणि संसार एक ही गोष्ट कशी वाटायली? संसार आणि परमार्थ पहिली गोष्ट एक करणं चांगलं आहे का? भक्ती आणि व्यवसाव काला करी तो गाढव, काला करी तो गाढव, काला करी तो गाढव, काला करी तो गाढव, काला करी तो गाढव.
का करळ म्हणते त्याला? काय काय म्हणते त्याला? ह्याला करळ म्हणते. भक्ती आणि व्यवसाय काला करीतो गाढ, किंवा भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढ. हा, दोन्ही एक करणं चांगलंय का? नाही. बरं, दोन्ही एक करायचं ठरविलं तरी होतात का? मग संसार परमार्थ 36 आहेत का 63 आहे? अहो कायमचे आहेत का सिजनेबल? अहो कायमचे 36 आहेत महाराज. संसार आणि परमार्थ हे दोन्ही एकमेकाकडे तोंड आयुष्यात करीत नाही. मग आता हे जर 36 असतील तर ह्याला दोन्हीला एक करणं म्हणजे 63 करणं आहे. तोंडाकडे तोंड आणायचं म्हणल्यावर सोपं आहे का अवघड आहे? बरं, सर्वसाधारण माणसाची डाळ शिजल का? प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निधानी नव्हे मी अगोदरच बोललो ह्याला करळ म्हणतात. करळ काय कसलंही? हा, हे शाव नाही, करळ आहे ही. शेवटी तो नरका माझी पडे, शेवटी तो नरका माझी पडे, तो नरका माझी पडे, शेवटी तो नरका माझी पडे. तुका म्हणे त्याची तोही करे धक्का, तोही करे धक्का. शेवटी तो नरका माझी पडे, शेवटी तो नरका माझी पडे, शेवटी तो नरका माझी पडे. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. काय धड संसार बी नाही आणि परमार्थ. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. ठेवू दाता हात, दोही ठेवावरी, ठेवू दाता हात, दोही ठेवावरी, ठेवू दाता हात, ठेवू दाता हात. होय होय अपघात शरीरा, होय अपघात शरीरा, सावता भजनी मंडळात बांगडे सरकार दिसा नाही मला. हा, पण आहेत का? आहेत 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 मगापासून बघायला. हा, दुपारी होती. दुपारी होतं. बर बर बर. हा, जमला मेळ आता. घ्या घ्या आता. आणि मग पुढचा शिमगाच. अहो माझं लोकांनी आडनाव बदलिलंय. कुणीच लाड गुरुजी म्हणिला, लेट गुरुजी म्हणायले. जमला आता. तुका म्हणे भीड खोटीन लाभ विचाराची पोटी. हा, ऐका आपला मुद्दा आहे. दोही पेवावरी ठेवू जाता हात, हो या अपघात शरीराचा. दोन्ही दोन्ही होईल. सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. काय अहो जाहीर म्हणलंय. देवना संसार तुका दोहीकडे चोर. धड देवही नाही धड संसार बी नाही. काय अहो जाहीर. कबीरदास महाराजांनी तर त्या चिमणीचा दृष्टांत दिला. चिमणीला डोळ्या पुढे ठेवून आपल्याकडे तिरछा मारला. कबीरदास महाराज म्हणतात, चिड़िया चावल चली बीच में मिली दाल. अरे वो चिड़िया जब वो दाल का दाना लेने के लिए नीचे उतर गई, अब दाल का दाना लेने लगी,
किंतु चोच नाम की चीज एक होने के कारण दाल का लेते समय चावल का गिर पड़ता था, और फिर चावल का लिया जाए दाल का निकलना। उसको उद्देश्य करते हुए हमारी ओर तिरछा लगा दिया। कबीरदास जी कह रहे, अरे वो चिड़िया चिड़िया दो दो ना बनी, एक ले और एक डाल। विठाला दोन्ही दोन्ही होणं सोपं नाही मला, काय इतकं सोपं आहे का? धड देवही नाही आणि धड संसारही नाही। हा मग आता दोन्ही एक होणं कठीण। आणि समजा एखाद्यानं कसं असतंय, वरच्या नेत्यानं दम दिल्यावर खालच्या कार्यकर्त्याचं जरी जमत नसलं तरी शाबास। हा हेच मला महत्वाचं होतं। वरच्या नेत्यानं जर दम दिला, उद्या माझ्याशी गाठ आहे, मग खालच्याला एकत्रित येऊन गपचिप काम इच्छा नसली तरी बर, खालची कार्यकर्ते वरच्या नेत्याच्या दमानं एक किली बी समजा, हा तर मला सांगा शेपट ग बसतीत का? शेपट कानाजवळ येऊन अशी गुदगुल्या करतीत होय, मिटलं होय। विठाला विठाला त्यांच्या सांत्वनासाठी ती स्वतः कार्यकर्ता म्हणतो, अरे उग एवढ्या वेळेला साहेबामुळं बघू रे, जरा थांब रे। मग मला सांगा ह्या दोन्हीला एक बी केलं, संसाराला परमार्थाला, मनातला गटा निघतो का? गटा मग एक करून काय फायदा आहे? संसारण परमार्थ दोन्ही एक बी केला, मनातला गटा हा, आणि किंमत कशाला आहे? मनानं एक झाली तर एक झाली, हा वरच्या वर गळ्याला गळा लावला, मधून जरा थांबरण बघूर, ही एक करण्याची सिस्टम आहे। अहो जाहीर आहे, अंतःकरणानं एक झाली तर झाली म्हणायची। हा बघा आता परमार्थाचं आपण मगाच पाहिले, हे उपाय लाभाचे, परमार्थ उत्तम लाभ प्राप्त करून देणारे उपाय आहे। आणि संसार खानदानी खोडीले महाराज, त्याला ज्ञानोबरायांनी काय विशेषण लावलं माहिती का? टवाळखोर। ज्ञानोबरायचं विशेषण आहे शिनसाळ। काय ज्ञानोबराय म्हणतात, हे झाडच ऐसे शिनसाळ। शिनसाळ म्हणजे टवाळखोर, नंबर 1चा टवाळखोर आहे कोण? संसार। कसल्या बी बाणेदार माणसाची टिंगल करते। हा काही माणसं इज्जतदार बाणेदार वजनदार माणसं आहेत महाराज, असल्या बाणेदार आणि इज्जतदार वजनदार माणसाची दिवसा ढवळ्या हवा काढतोय कोण? संसार म्हणा। बाणेदार माणूस असू द्या महाराज, संसारानं माणसं आंबट करून सोडली। अहो काही माणसाची टाचातून हवा काढली, टाचा काम करीनात। हा काही माणसाची गुडघ्यात मोसम धरीनात, काय हा गुडघ्यातून आंबट झाली। अहो काही काहीने कमरातून बाक मारलाय, ती डेंग्या द्यायची पाळी आहे। हा आणि काही काही तर डोक्यातूनच गेलीत महाराज, येडी बी नाही शहाणी बी नाही, अशी समाजात आणून बसविली की नुसती बघत येत, गुदगुल्या बी करा नुसती बघत। असली साधी आंबट केलीत ह्या संसारात। चांगल्या चांगल्याचा हसू पळून गेले महाराज, गुदगुल्या बी करा नुसती बघत येत। मग आता हे आंबट करण्याचा कळस झाला की, मग आता विचार करा, संसारानं माणसाची टिंगल केली का नाही केली? कित्येक माणसं वजन राखण्यासाठी आपला टिकलं पाहिजे वजन म्हणून काही माणसाने तुप लावलं मिशा पिळविल्या। काय माणसाला त्याचा आकार बघितला, माणसाला वाटते फिर से भगत सिंह आ गया क्या? हाँ त्याची स्टाईल रुबाब। सर इकडे या की सर, हा पकवाज नको आहे। बर बर माईक वर या, मग इकडल्या माईक वर या, मग या इकडे या इकडे।
बरं बरं असू दे, दोघात भावात चालू दे, असू दे, चालू. कसं आहे, ए पोरो टाळ द्या ना सरांना, एक टाळ द्या, वेगळे टाळ. विढाल विढाल काही माणसं कले राख, मिश्या राख आणि खाकरायचा नाद असतो माणसाला. म्हणजे दम, पुढच्या माणसाला दम देण्यासाठी एक टेक्निक आहे. उगाचच खाकरणार. पण महाराज कित्येक माणसाच्या खाकरात आणि त्या मिश्यात काय पावर आहे, घरच्यांनी ओळखून सोडलेली. त्याला मिशात पिळवायच्या असल्या तर पटांगणाला जायचं आणि एकट्यानं पिळवायचं. घरी कुत्र सुद्धा ऐकत नाही. कुणीची घरी गेल्यावर आवाज बंद. मग आता मला सांगा त्या मिश्यात काय पावर आहे? म्हणून काही माणसाच्या मिश्या नुसत्या चहात बुडवायच्या कामाच्या आहेत. टेस्ट नावाचा आठवच नाही. विठाला विठाला संसारानं माणसं साधी आंबट केली. अहो काही काहीला खालतं वरतं सुधारणा नाही. काय सोपं नाही हे. संसारानं चांगल्या चांगल्याची टिंगल केली म्हणा. खानदानी खोडीले कोण? संसार. आणि माणसाला एका जागेवर स्थिर राहू दे ना, सारखं डवचित आहे. मला सांगा कितीही स्टॅमिनेबाद माणूस आहे हा, एखादा त्याला आधुनिक शब्दात म्हणजे स्टील बॉडी म्हणायचं. कसली बॉडी? स्टील बॉडी. हो मी म्हणतो 8-24. हा गव्हर्नमेंट ड्युटी 8 तास, 8 ट्रिक 24 तास ड्युटी करील. 25व्या तासाला तर टिया काय बघेल का नाही? हा अहो जाहीर आहे महाराज. मग ही टियाकायला बघायला लागलं की संसार मागून येतो. हा चला पुढं, चला बरं. त्यानं माणसं हाब्याजारीत नाहीत, फेऊज उडायच्या बाद बेतात आली माणसं. राहोने दिसती पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. राहोने दिस्थिर एक ठाई निश्चळ. इतका खानदानी खोडीलय कोण? संसार. आणि ह्या दोन्हीला एक बी केलं काय फायदा आहे? पण असं आहे बघा, महत्वाची गोष्ट, माझा आवाज इतका शहाणा नाही जितका तुमच्या कानापर्यंत यायला आहे. तुम्हाला बेडब वाटायलाय का बरं वाटायलाय आवाज? शाबास. आवाज बरा वाटायला आवाज. कारण पण माझा आवाज इतका शहाणा नाही. कळालं कसं का वाजना, पण आपलं कळालं. अहो आमची आवाज नुसती बसलेली नाही, झोपलेली आवाज आहेत महाराज. पण ते ऑपरेटर नंबर 1चं बारकच पोरग आहे, पण चांगली सर्व्हिस देत आहे, हुशार आहेत. हा इशारे वाजावं. आता ही आमची आवाजाला शहाणी आहेत का मग? अहो दिवसात 4-4 आणि 5-5 कीर्तनं करायची म्हणल्यावर काय कुठली कुणाची कसली बी टिकतीत का? नाही. बरं आम्हाला लय ना आता आंबट खायचा, पुन्हा लोणचा ना, तुमचं पोळविल्याला ताकानं दही, हा ही नाद जातीत का खायची आमटा चिमटाची? पुन्हा आवाज ध्यानावर राहतील. मग विचार करा, आवाज ध्यानावर नाहीत पण ऑपरेटर मशीनद्वारा, म्हणजे हे पॉवर कोणात आहे? मशीनमध्ये. आमच्या आवाजाला फॉलो करून तुमच्या कानापर्यंत पोच करायची पॉवर कुणात? मशीनीचं काम आहे. तसं आहे. हे बघा नामदोरांनी सुंदर दृष्टांत दिलाय. नाम मने गाय तुझा एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू निरंतर वर्ते तैसा. नाम मने गाय तुझा एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू निरंतर वर्ते तैसा. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. हे बघा
दृष्टांत खाल्ल्या थरातला आहे, पण संतासारख्या उंचीच्या व्यक्तीला देण्यात आलाय. शास्त्र असेल कसं काम मंदिराचं चालू आहे. माझं बोलणं कळायले का? काम कशाचं चालू आहे? हा मंदिराचं काम चालू आहे. पण ट्यूब लेवल असा नंबर 1चा दगड सापडलाय. कसली लेवल? ट्यूब लेवल मध्ये अगदी कोण्यानं बघितलं तरी अगदी ट्यूब लेवल यायला लागलाय. असा परफेक्ट बांधकामाच्या ओळंब्यात बसणारा दगड, पण हा गंधारीतला आहे. बोलणं कळायलं की नाही कळायलं? ओळंब्यात क्लिअर आहे, पण काय बारक पोरक पिळकून गेलंय समजा. मग त्या हगंदारीतला दगड मिस्त्रीनं मंदिराच्या कामाला घ्यावा का घेऊ नये? एकच उत्तर काय? अहो ओळंब्यात बसत असल्यावर मिस्त्री म्हणतोय आर पाणी टाकून घे. दगड जरी घाणीतला असला तर ओळंब्यात बसायला आहे ना. म्हणून खाल्ल्या थरातला जरी दृष्टांत असला तरी संताच्या ओळंब्यात बसतो म्हणून देण्यात आलाय. कळलं का? तुका म्हणे आपलं नामा म्हणे गाय दूध एक सार. नामदेवांनी गायीचा दृष्टांत दिला. आता मला सांगा, गाय गावकाराला चरून आली कुठं? आणि गायीनं खाऊ नये ती घाण खाल्ली आणि हे डोळ्यानं मालकानं बघितलंय गायीनं घाण खाताना. मग त्या गायीच्या दुधाचा मालक चहा पितो का नाही? चला बोला. अहो जाहीर आहे. गायीचे ते भक्ष खाया मंगळ, गायीचे ते भक्ष खाया मंगळ, गायीचे ते भक्ष खाया मंगळ, गायीचे ते भक्ष खाया मंगळ. तिथे दूध काय सेवू नये, तिथे दूध काय सेवू नये, तिथे दूध काय सेवू नये. गायीचे ते भक्ष खाय अमंगळ, तिचे दूध काय शेवू नये. महाराज म्हणतात जरी तिनं घाण खाल्ली तरी तुझं दूध खाऊ नये, वापर करू नये असं आहे का? हा बरं, मालकानं डोळ्यानं जरी बघितलं गायीनं घाण खाताना, त्या गायीच्या दुधाचा चहा मालक पितो. काही चिळस? बरं उगं बारकाव्यानं लक्ष द्या. त्या घाणीतलं काही ना काही थोडंफार तरी त्या दुधात उगे का आपलं मी चर्चा बाहेर करणार नाही. मग अंबाजोगाईला माहिती असून मी कसं तसं असं म्हणाय नको, म्हणजे ही चर्चा नाही. हा मुद्दा लक्षात येईल का नाही? त्या घाणीचं दुधात काही ना काही येत असेल का नसेल? हा अर्ग अर्ग येईल का नाही? येणार. तसल्या घाणीला फिल्टरीकरण करून दुधात रूपांतरित करायची फिल पॉवर गाय नावाच्या मशनरीत. तसं संसारासारखा टाकाऊ जरी संत नावाच्या मशनरीत टाकला की तिकडून बाहेर निघताना लाभ पायी होता, लाभ पायी होता. तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम. पार कुमार संता ठाई अन्यत्र नाही. हे नाम परमार्थ, तो नाम संसार. संसाराने परमार्थ फक्त एक, पण सर्वत्र नाही. संता ठाई केवळ संत नावाच्या मशनरीकडेच ही पावर आहे. म्हणून दोन्ही एक, पण कुठं? संता ठाई.
म्हणून नाथ महाराजांनी जाहीर सांगितले, एका जनार्दनी धन्य ते शरीर, प्रपंच परमार्थ एक रूप, प्रपंच परमार्थ एक रूप, एका जनार्दनी धन्य ते शरीर, प्रपंच परमार्थ एक रूप, परमार्थ एक रूप, एका जनार्दनी धन्य ते शरीर, प्रपंच परमार्थ एक रूप. संसार आणि परमार्थ एक रूप एकत्रित करायची व्हील पॉवर फक्त संत नावाच्या मशनरीत. इकडून संसार टाकला काय, गाईनं गहाण बी खाल्ली तरी रूपांतर दुधात. संसारासारखा टाकाऊ जरी टाकला संत नावाच्या मशनरीत तर तिकडून बाहेर निघताना लाभ पायी उत्तम लाभात रूपांतरित करायची ताकद. म्हणजे सबंध संसाराचं मॉडेलच बदलतात. काय संसार पापरूप आहे का पुण्यरूप? पापरूप संसार आहे ना, पण धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार, देवानी भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. अहो संसारासारखा टाकाऊ पुण्यरूप बनेल पुण्यरूप. हे बघा, महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा जगात नामदेवरायासारखा संत पुन्हा होणे नाही. संत झाले ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, पण महाराज तुकोबारायांनी लिहिलंय बी संताचे ते आप्त नामदेवराय त्याला अपवाद आहे. संत शिरोमणी जी शब्द आहेत कोणतंच विशेषण नामदेवरायला. नामदेवराय एक असे संत होऊन गेले की त्यांनी कुटुंबाच्या कुटुंबच संत केलं. अख्खा संसारच काय नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी, 14 जन स्मरती हरी, 14 जन स्मरती हरी, नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी हरी, 14 जन स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. विचार करा, नामदेवराच्या घरात माणसं किती? 14 माणसं. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का किती झाले? 4. नारा विठा गोंदा महादा चौघे पुत्र पाही नामयाचे. कसे त्यानं आपली इज्जत राखली. माणसं लय नाद आहेत. आता इथून सुटून गेल्यावर चर्चा करीत माणसं उद्या बी म्हणतील कुठं रात्री दिसलं नाही, कीर्तनला गेलो कुठं त्या सावता मंदिरात तिथं ते कुणाच ते लाड महाराज कुत्र नव्हतं तिथं. काय ताकद आहे म्हणायची कुणाची? कोण म्हणतो? त्यानं इमानदारी करून दाखवलं. हे शब्द तुम्हाला बोलता येणार नाहीत उद्या. इथं येऊन हाजरी लावून गेलंय. हा कोण असं आहे ते. त्यानं इमानदारी केली आणि ती बी इकडं तिकडं नाही, स्टेज से दिखा दिया. हा काय मंदिरातलं अमोल महाराज मंदिरात मंदिरातला म्हणजे त्यानं आपली सारीच बाजू राखली. म्हणजे गाहिरात त्या कुत्र्यानं नाही, चांगल्या कुत्र्यानं आपलं ते काम केलंय. हे महत्वाचं आहे. हा महाराज, आमच्या कीर्तनात पंढरपूरला तुम्ही चित्र बघितलं असं. तुम्ही होतात का? होते आमचे टाकळीकर मंत्री. हो तुम्ही होतात महाराज.
हो गुरुजी होते की. अहो प्रत्यक्ष कुत्रा आलं महाराज अगोदर पायापाशी आलं आणि पायापाशी येऊन जी बसलं अगोदर बसलं आणि निवांत पुन्हा मग काही माणसं हाड हुडहुड मी म्हणलं त्याला म्हणू नका काहीच म्हणू नका बसू द्या. ती पायापाशी कीर्तन संपे जे विठ्ठल झाल्यावरच कुत्रं उठलं आणि मनानं निघून गेलं. पंढरपूरच्या देवस्थाननं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी कमिटीनं त्या कुत्र्याची अंत्ययात्रा एखाद्या वीरशूर सैनिकासारखी वाजत गाजत तोफा लावून आपल्या माणसासारखी हे केलं. काय म्हणतो त्याला आपण अंत्यविधी आपण जी तटकं बिटकं बांधतो ह्याच्यावर त्याला झोपून खांद्यावर खांदे घेऊन स्मशानात नेऊन पद्धतशीर अग्नी डाग दिला त्याच कुत्र्याला. हा मग आता हे ना आमची लाज राखल्यावर ह्याचं बी आम्हाला करावंच लागेल. मुद्दा काय आपला मुद्दा आहे सज्जन 14ची 14 माणूस नाराविटा गोंदा महादा चौघे पुत्र पाही नामयाची किती झाली 8. लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नामयाच्या किती झाली 12. आऊबाई बहिणी लिंबाबाई लेकी वेडी पिशीजनी नामयाची. अहो दासी सहित संत बनविलं सबंध कुटुंबच संत बनविलंय. काय संसाराचं मॉडेलच बदलेलं. किती बी भारी कीर्तन करा असू द्या बायकोला बनव बरं म्हणाव संत. बायको नावाचा आटमच एक वेगळाच आटम आहे जगातला. काय किती बी महाराजाची जगानं पूजा करू करू तीर्थ घेऊ द्या बाई घरी गेल्याबरोबर घेतलेल्या तीर्थाचा पान उतारा करते का नाही बघा. हा लोक तीर्थ घेतात महाराज म्हणले की बाई सोप आहे माहिती ते नेमकं कोणता साचा आहे ते साच्याच सांगता येत नाही. स्पेशल साचे आहेत. हा आणि ते नवीन माणसं हावसानं ती असते पण विचारतात ना मित्र गोत्र सुद्धा आहे कसं आहे रे शार्प शांत आहे शांत आहे जरा पटांगणाला निघू दे रे शांत आहे का ती कळेल. आणि जेवढ्या गरीब वानवळ्याच्या बघून आणल्यात ना त्यात येरवाळी शिंग काढीत माणूस जात आहे गरिबीच्या चेहऱ्यावर. काही काहीला गाईचे मुखवटे बसविलेले हा पण पुन्हा जेव्हा कलर कळत चलतोय तसा तसा माणूस मोसमच माणसाचा कटवतो. एखादा बाणेदार शेवटपर्यंत वजन टिकतंय महाराज असं आहे. मुद्दा कुठे आपला बायकोला संत बनवील सोपं आहे. चला ठीक आहे लय दाब दडप करू आई वडिलाला बनवील बायकोला बनवील पोरं ऐकतीत का पोरं ऐकतीत अजिबात नाही महाराज. कित्येक कीर्तनकाराची पोरं मी कीर्तनात न सांगणं हेच चांगलं. हा पोरं संत होणं सोपं आहे. नामदेवरांनी चारीच्या चारी पोरं संत बनवली त्याच्या पुढं आहे का ठीक आहे. पोरं बी पोटची लेकरीत म्हणून ऐकते त्या 12 घरच्या 12 त्या बाहेरून आलेली बुरकुंड ग बसती महाराज. असं गोड बोलून मालक हातावर येईस तर बाई कलरच दाखवित नाही आणि एकदा मालक हातावर आला म्हणून खात्री झाली हॅर म्हणून पाखरं हाणल्यासारखी माणसं पांगवी ती बाई. आमच्या लहानपणात चल र भोपळ्या डराव असं एकट्यालाच उचली तिनं आंबावर जोगाईचा बापाचा आईचा उन्हाळा हो नाही तर पावसाळा हो. असं घडतंय का घडत नाही घडतंय. मग आता विचार करा सुनाली संत बनविणं सोपं आहे अवघड आहे महाराज. पण चारीच्या चारी सुना संत बहीण संत लेक संत अहो दासी संत केली म्हणून संसाराचं मॉडेलच बदलायची ताकद नामदेव. हा म्हणून अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता ऐका
मी म्हणतो हे बोलतेत, लेका असतील, बहिणी असतील, सुना असतील, जेवढे बी ती कसले बोलकेत माणसं आहेत. माणसाला संत बनविणं, कुटुंबाला संत बनविणं ही नामदेवाने उच्चांक मोडला, पण जगात सावता बाबासारखा पुन्हा संत होणे नाही. आता त्यांच्या नामदेवरायपेक्षा हायस्ट म्हातारं होऊन गेलं. ही गोरोबा काकापेक्षा सावता बाबाचं वय जास्त होतं. म्हणून जेवढे जाणकार कीर्तनकार आहेत सावता महाराज म्हणतच नाही, सावता बाबाच म्हणणार. का? सब संतों का बडा बाबा ये, जसं शब्दों का बडा बाबा. काशीला मी 5 वर्ष राहिलो. काशीमध्ये आता पूर्वी आमची विद्यार्थी आलेले आहेत. महाराज काशीत तुम्ही जेवढे बी माणसं गेलात तुम्हाला एकदा बी भगवान नाव ऐकाय मिळणार नाही. तिथं भोले बाबा की जय, विश्वनाथ बाबा की जय, बाबा के दरबार की, बाबाच म्हणणार तिथं जाहीर. म्हणजे शब्द ओंका बडा बाबा. तसं सर्व संतात बडे वयोवृद्ध संत म्हणजे सावता बाबा. हा, आणि नामदेवाने तरी कुटुंब संत केलं महाराज. आमच्या सावता बाबांनी ज्याला बी हात लावला त्याला संत केलं. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. काय? लसूण मिरची तसली तिखट जात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला, संसारच ब्रह्मरूप केला, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. म्हणून इकडून संसार टाकला की तिकडून लाभ पायी उत्तम. म्हणून अशा संतांचं म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यांचं नुसतं सावता बाबाचे आम्ही दास आहोत एवढं जरी म्हणून घेतलं तरी पुढे आस उरेना. त्याचं कारण दिलंय. कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते. कल्पांते सरे
दान केले संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. आगळी वेगळी विभूती म्हणजे सावता बाबा. हा विशेष वारकरी संप्रदायातले कर्मयोगी म्हणून सावता बाबाचं नाव आहे. कर्म न सोडता संसारातली कोणतीच क्रिया न सोडता वजनदार परमार्थ करून दाखवला. सावता बाबा एवढे वजनदार संत झाले. बहुतेक संताला देवाच्या वाऱ्या करावं लागतात. एकच असा ह्यो संत झाला की ह्याची वारी देवालाच करावं लागली. काय इतकं वजनदार गिरायक होऊन गेलं महाराज. बाणेदारपणानं परमार्थ केला सावता बाबांनी. आणि म्हणून अशा दिव्य पुरुषाची स्थापना सुंदर मूर्ती स्थापना करून कलशारोहणाचा सोहळा आपण पार पाडला आहे. खरं म्हणजे अमोल महाराज असतील, त्यांची सर्व संगी साथी असतील. आंबानगरी आहे, इथं सुज्ञ जाणकार सुशिक्षित आणि फार काही दान मागत बसायची गरज नाही महाराज. जाणनेवाले को हो, इशारे समजून घेणारी जाणकार माणसं आहेत. चांगल्या कार्याला हातभार लावणं आपलं कर्तव्य आहे. अमोल महाराजांनी केलेल्या कार्याला आपल्या सर्वांचं खारीच्या वाट्यानं इथं सहयोग सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे. कुठंतरी काही देण्यापेक्षा अशा जागेवर अवश्य आपण आपापल्याला जेवढं घडतं आहे तेवढं. आणि म्हणून अमोल महाराजांना आपण सर्वांनी प्रामाणिकपणे सहयोग सहकार्य करावं. कारण एवढं गोंडस काम त्यांनी केलं आहे. त्यांची पाठ थापटावी, आशीर्वाद द्यावे. आता माझं तोंड लहान असल्यामुळं मी त्यांना मनातून नमस्कार करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय